मी युनायटेड इंग्लिश स्कूलची विद्यार्थी. आज आम्ही तुम्हाला भेट द्यायला आलो आहे, हे खरं आम्हाला खूप आनंद होतो. आणि ह्यापूर्वी आम्ही असं ऐकलं की तुम्ही पण युनायटेडच्या विद्यार्थी आहात. तर मी युनायटेड इंग्लिश स्कूल गुरुकुलची पहिली विद्यार्थिनी. मला तुम्हाला आपल्या शाळेच्या नवीन उपक्रमाविषयी माहिती सांगताना खूप आनंद होतो. काही वर्षांपूर्वी आपल्या शाळेत म्हणजे 2019ला गुरुकुल विभागाची स्थापना झाली होती. गुरुकुल म्हणजे 4 भिंतींच्या पलीकडे जाऊन प्रत्यक्षात अनुभवातून शिक्षण देणारी शाळा. गुरुकुलमध्ये वेगवेगळे उपक्रम होत असतात आणि त्या उपक्रमांमधून आम्हाला काही ना काहीतरी नवीन शिकायला मिळतं. त्या उपक्रमांमधून आमच्या सर्वांचा सर्वांगीण विकास साधला जातो आणि गुरुकुल म्हणजे काहीतरी वेगळं असतं. तर आज आम्ही तुम्हाला भेटायला आलो आहे, हे खरं तर आम्हाला खूप आनंद होतो आणि मला तुम्हाला गुरुकुलची माहिती सांगता आली याचा मला खूप आनंद होतो. उपक्रम होत असतात. आज त्यातलाच एक उपक्रमाचं नाव म्हणजे मातृभूमी परिचय शिबिर. आज मातृभूमी परिचय शिबिरचा 3रा दिवस आहे. ज्या देशाची आपल्याला सेवा करायची आहे तो देश एकदा डोळ्याखाली घालणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे असं स्वामी विवेकानंदांनी सांगितलं. तर मग त्यात तेच लक्षात घेऊन मातृभूमी परिचय शिबिर हा एक उपक्रम राबवण्यात येतो. बऱ्याचशा शाळेमध्ये सहल ही लिहिली जाते, पण मातृभूमी परिचय शिबिर ही सहल नाही आहे, ते एक शिबिर आहे जेणेकरून आपल्याला विविध प्रदेशांची माहिती मिळावी, त्या प्रांताची माहिती मिळावी, त्या प्रांताचं राहणीमान कळावं, ह्यासाठी ही मातृभूमी परिचय शिबिर आयोजित केलं जातं. तर आज त्या शिबिराचा 3रा दिवस आहे. या शिबिरामध्ये आम्ही ऐतिहासिक ठिकाणांना भेट देतो. विविध व्यक्तींच्या भेटी असतात ज्यामधून आम्हाला खूप काही माहिती मिळते. तर मग हा गुरुकुलचा एक उपक्रम झाला. अशाच प्रकारचे वेगवेगळे उपक्रम होतात, त्यामधून आम्हाला वेगवेगळी माहिती मिळते. थोडक्यात अप्रत्यक्षरित्या आमचं शिक्षण. पण मला आता देवाचं करायचंय म्हणून करायला सांगतं, देवाचं चित्त झालेलं. बाकीदारांना ऐकू येते मी बोलते ते येतंय. मी तुम्हाला एवढ्यासाठी सांगते, तिथे गेल्यावर तुम्ही बाकी सगळं पाहालच, पण त्याच्यातून सुरुवात आहे तर तुम्ही त्याचं चरित्र तिचं वाचलं असेल. नर्मदा प्रदक्षिणा. तर नर्मदा ही नदी आहे आणि नदी आपलं जीवन आहे. प्रत्येक शहरामध्ये एक नदी असते. जसं चिपळूणला शिव नदी आणि मच्छिमार सिंची. त्या शिव नदीचं आत्ता चांगलं झालं व्यवस्थित केलं. तर आपण एक बघा हिंदुस्थानामध्ये नदीच्या काठीच गावं वचलेली. नदी हे आमचं जीवन. नदी आम्हाला खूप काही शिकवते. मी जास्त तुम्हाला व्याख्यान नाही देत, पण ती कशी शिकवते. तर नर्मदा प्रदक्षिणा तू म्हणते त्याचं आध्यात्मिक रूपाने पण लोक करतात. नर्मदेला देवी मानतात आणि आहे ती देवी पण ती जीवनदायी. पण ह्या ज्या दोघी मैत्रिणी आत्ताच्या ज्या भारतीताई आहेत, आता त्यांनी संन्यास घेतला, पण ज्या वेळेला त्या नर्मदा प्रदक्षिणाला निघाल्या म्हणजे थोडी माहिती मी एवढ्यासाठी सांगते. त्यावेळेला त्या सरकारी नोकरीमध्ये होत्या, सरकारी ऑफिसमध्ये ऑफिसर होत्या चांगल्या. आणि केवळ जसं तुम्ही निघाला तर त्याचा एक प्रदेश आणि अनुभव घेऊन नर्मदा प्रदक्षिणेचा मधुत कधी काय आहे असं काही खूप श्रद्धा अशी नव्हती, पण अश्रद्धा पण नव्हती. आणि दोघी मैत्रिणी आधुनिक होत्या, पण नियम पाळून त्यांनी नर्मदा प्रदक्षिणा म्हणजे जवळ काही ठेवलं नव्हतं कपड्यांशिवाय वगैरे वगैरे. पण असं काही करत नव्हत्या की ठिकठिकाणी ठाकून खूप मोठा देवाचा पाठ करायचा वगैरे नाही, पण जात होते आपल्या श्रद्धेने. संबंध नर्मदा प्रदक्षिणेचा अनुभव त्या सांगतो. मला त्या झालंच की डोळचपणाने देश पाहिला तर काय व्हायचं. तर त्यांनी जे नर्मदा प्रदक्षिणामध्ये गावं लागतात, पहाडी लागते, पहाडीवरची आदिवासी गावं लागतात, हे सगळं करत करत नर्मदा प्रदक्षिणा 6 महिन्यात केली. आणि मग महेश्वरला येऊन मंडळाच्या थांबल्या. मग त्यांच्या मनात विचार सुरू झाले ते अनुभव आले. ती गरिबी त्यांनी पाहिली होती, आदिवासी मुलांचं जीवन पाहिलं, आदिवासी लोकांचं जीवन पाहिलं आणि त्यांना बरोबर वाटायला लागलं की केली तर तरी मी प्रदक्षिणा, पण मी काय केलं नर्मदेने मला हे सगळं दाखवलं प्रत्येक. तर मला पण काहीतरी करायला पाहिजे.
जीवन कठीण आहे. शाळा धड नाही, खायला प्यायला धड नाही, शाळेत कोणी जातंय कोणी नाही जातंय आणि अतिशय कठीण अवस्था आहे. आणि मग त्यांनी विचार करून आल्या, विचार मनात आला आणि परत नाशिकला आपल्या कामावर रुजू झाल्या. पण त्यांना चैन पडेना. शेवटी त्यांनी राजीनामा दिला नोकरीचा आणि राजीनामा देऊन त्या परत महेश्वरला आल्या. आणि तिथे आल्यानंतर त्यांनी सगळं पूर्ण की नाही, मला या मुलांसाठी काहीतरी करायला पाहिजे. नुसती नर्मदा प्रदक्षिणा करून काय, नर्मदेच्या कुशीत पचलेली ही गावं आहेत, अजून कशी आहे. आणि त्यांनी मुलांना शिकवण्याचं काम सुरू केलं. त्या स्वतः कधी पायी पायी जायच्या गावामध्ये, मग हळूहळू सायकलवरती जायला लागल्या. असं करून करून आदिवासी मुलांना शिकवलं. आता त्याच्यातून हे नर्मदालय आज उभं राहिलंय की तिथे जवळजवळ 300-400 मुलं, त्याचं हॉस्टेल आहे आणि सगळे आदिवासी मुलं आहेत. आणि त्या मुलांचं एवढं मोठं कार्य त्यांनी उभं केलं. आता त्यांनी संन्यास घेतलाय पण तरी काम करतात. तेव्हा तुम्ही जसं म्हणता ना की देश बघायला निघायचं, म्हणजे विवेकानंदांनी सांगितलं हे सगळं बघून यातनं आपण काय करू शकतो. अजून तुम्ही लहान आहात म्हणून तुम्ही पाहायचं, गंमत पण करायची आहे ना त्यांना लक्षात. एक आणखीन माहिती का सांगून देते. आमच्याकडे एक धारच्या पुढे आदिवासी इलाका आहे, झाबुआ. तुम्ही कधी नाव ऐकलं का? पूर्ण आदिवासी जिल्हा येतो. त्या आदिवासी जिल्ह्यामध्ये पूर्वी असं व्हायचं की चोऱ्या मारा करायचे, डाके टाकायचे तिथले लोक. कारण काही नव्हतं, धड पाणी नाही, धड काही शेती करू शकत नव्हते. जंगल, कोणी जंगलात जाऊ द्यायचं, अधिकारी जाऊ द्यायचे, जे काही गरिबी सगळं काही होतं. आणि मग काही लोकांनी हे पाहिलं, हे का होत आहे. अर्थात ती संघाची प्रेरित मुलं होती, तरुण सगळे. आणि मग त्यांना लक्षात आलं की पाणी नाही आहे. ते मुलं लोक म्हणायचे पाणी नाही आमच्याकडे, आम्ही करायचं काय, शेती कुठे करायची, धड जागा नाही वगैरे वगैरे वगैरे. तर त्यांनी एक शिवगंगा अभियान सुरू केलं तिथे झाबुआमध्ये. शिवगंगा अभियान काय, तर एक तर तिकडे धर्मांतरणही खूप होत होतं, पण तो एक वेगळा भाग होता. पण त्यांनी तलावाची कामं सुरू केली. तलाव म्हणा, पोखर म्हणा, काय जसं करता येईल तसं. पण आधी शिवलिंग स्थापन करायचं आणि आदिवासींना सांगायचं आता आपण या देवाच्यासाठी पाणी पाहिजे, तुमच्यासाठी पाहिजे, आपण सगळे मिळून करू. आणि आज खूप मोठं अभियान करून त्यांनी खूप मोठं काम, नाला अडवणं, नाला बंधन म्हणजे आपण अडवायचं, मग पाणी अडवणं. एक आणखीन गोष्ट सांगते की आपल्याला असं वाटतं हे आदिवासी चोऱ्या करत होते, त्यांना काहीच येत नाही. पण तिथे तसं नाही आहे. त्या लोकांची एक चांगली पद्धत आहे. म्हणजे तुम्ही बघायला जाल ना, ते लक्षात घ्या, प्रत्येक शहराची एक चांगली पद्धत असते. तसं झाबुआमध्ये एक चांगली पद्धत आदिवासींची अशी, त्याला ते हलमा म्हणतात. आणि हलमा म्हणजे काय, ते त्यांच्या पद्धतीने करायचं. जसं त्यांच्या गावामध्ये, खेड्यामध्ये एखाद्याचं घर पडले, त्याला ते बांधायचे. एकटा काय करेल, त्या दिवशी सगळा गाव आपल्या घरी जेवायचं, पण त्याचं घर बांधायला जायचं आणि सकाळपासून संध्याकाळपर्यंत त्याचं घर बांधून द्यायचं आणि घरी यायचं. त्याला ते हलमा म्हणायचे, म्हणजे एकत्रितपणे केलेली मदत. खूप मोठी गोष्ट आहे. त्या हलमाला या लोकांनी हे केलं आणि त्या हलमाच्या याच्यावर आजकाल ते तिथे मोठी मोठी हे बांधव, धरणासारखं नदीवरती बंधन. मी पण गेले होते. म्हणजे कुठे काय बघायचं आणि चांगलं हे गावात पण असतं, आहे की नाही. तर प्रत्येक ठिकाणची चांगली गोष्ट. जसं तुम्ही कोरोनामध्ये ऐकलंच आहे की इंदोरच्या लोकांनी जेव्हा तिकडून सगळे लोक कोरोनात आपल्या गावी पायी निघाले, तर इंदोर वॉज द फर्स्ट शहर की जिथे हायवेवरती आमच्या इथले लोक उभे राहून त्यांनी त्यांच्या पायात जोडेपर्यंत घातले. काही अनवाणी चालत होते लोक उभे. ते म्हणतात पहिलं पाणी आम्हाला इंदोरच्या विषय वेशीमध्ये आपण म्हणतो तसं आल्यावर चप्पल जोडे लोकांनी दिले. जेवण हा स्वभाव आहे ना. तर घेऊन इंदोरला आणि लोक असं म्हणतात की आयल्या पाहिजे, आयल्या पाहिजे, पण आहे संस्कार आहे. तर तुम्ही असं बघत असताना असं टिपायला शिका. जाल बघा, जसं नर्मदाला बघितल्यावर
ते जे काही बघितल्यानंतर तिथे जी मुलं आहेत वेगवेगळे वाटलं तर गोष्टी करा त्यांच्याशी गप्पा मारा त्यातून खूप काही करू शकतो. आलं ना लक्षात? मला जास्त नाही म्हणायचं पण खूप छान वाटते म्हणजे तुम्ही आले का इथे. आणि म्हणून मी विचार करत होते नंतर तुम्हाला थोडा वेळ असेल तर मला दिल्लीहून 2 अल्बम आले. 2 म्हणजे अल्बम एकच आहे, एक इंग्लिश एक हिंदी. तर त्याच्यामध्ये पार्लमेंटचे सगळे फोटो आहेत, नवीन पार्लमेंट जुनी पार्लमेंट. तुम्हाला वेळ असेल तर मी तिथे बघायला तो ठेवला आहे तुम्हाला. काही तर बघा वर थोडासा बघा म्हणजे पार्लमेंट काय आहे, जुनी बिल्डिंग कशी, हॉल कशी आणि नवी बिल्डिंग लागते. म्हणजे सहज तुम्हाला मला माहिती नाही तुमच्याकडल्या पार्लमेंट मेंबर असेल तर त्याला मग सांगा म्हणा आमच्या शाळेत मला एक भेट आणून ठेवले तर सगळ्यांना तो बघता येईल. तर एक कॉपी मी आमच्या तिथं तिच्या कार्यालयात ठेवली ती कार्यकर्ता एक ठेवली तरी तुम्ही बघू शकता. आणि तुम्ही काही ठीक आहे ना आज तुम्ही जाणार आहे तर दीपक बोलावते म्हणजे माझ्या सुनाला बोलावते तुम्हाला काही